आपल्या वयापेक्षा आपल्याला तरुण दिसायचं आहे आणि या अट्टाहासापोटीच अनेक औषधं घेतली जातात, काही ट्रीटमेंट घेतल्या जातात. त्या ट्रीटमेंटबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट असतात, किती सेफ असतात? आपल्यासोबत डॉक्टर गौरी चव्हाण आहेत, ज्या मुंबईतील एक प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. गौरीजी, आपण बघतोय खरं तर वय वर्ष फक्त 42 होतं आणि हृदयविकाराचा झटका आला असं सांगितलं गेलं. मात्र शेफालीच्या जाण्याने सगळीकडे शोककळा पसरली. एक कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून तुम्ही या संदर्भात काय सांगाल? त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे, बरोबर आहे, आणि शी इज अ सेलिब्रिटी पर्सन. पण अशा वेळेस त्यांच्या बाकीची हिस्ट्री सुद्धा महत्वाची आहे. असं सुद्धा लक्षात आलेले की त्या स्ट्रेस आणि एन्झायटी सुद्धा फाईट करत होत्या किंवा इपिलेप्सी सारखे काही आजार होते. सो इवन दॅट कुड बी वन ऑफ द रिझन फॉर दॅट. अजून एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते की आताच्या काळामध्ये यंग एज मध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जे आहे ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे हे सामान्य जनतेत सुद्धा वाढलेलं आहे, पण ते निदर्शनास येत नाही, लोकांच्या समोर येत नाही. पण जेव्हा एखाद्या सेलिब्रिटी बाबत घडतं तेव्हा ते लोकांसमोर येतं. तर अशा वेळेस हे हार्ट अटॅक इतक्या जास्त प्रमाणात का वाढतायत ह्याच्यावरती सुद्धा तितकाच विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आहार, निद्रा आणि व्यायाम या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात आपल्या लाईफस्टाईल मध्ये. आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत ते ह्याच्या बाबतीत जास्त प्रमाणात कारणीभूत ठरतायत असं दिसून येतंय. सो ह्या सर्व गोष्टींकडे आपण तितक्याच जास्त प्रमाणात लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे आता आपण एक असं म्हणू शकतो की पॅन्डेमिकच आलेला आहे हार्ट अटॅक्सचा, की ज्याच्यामध्ये कमी वयामध्ये हार्ट अटॅक्स येतात. सो इथे आपल्याला यंग एज मध्ये जे होत आहेत गोष्टी लाईफस्टाईल बाबतीत, की त्यांच्या आहारामध्ये खूप मोठा फरक सध्या घडत आहे. त्यांची झोप पूर्ण होत नाहीये. म्हणजे सेलिब्रिटीजच्या बाबतीत सुद्धा आहे, पुरेशी 7 ते 8 तास झोप घ्यायला पाहिजे ती. आणि व्यायामाच्या बाबतीत जो पर्टिक्युलर व्यवस्थित व्यायाम करणं अपेक्षित आहे तितका व्यायाम न होता कधी कधी त्याचा अति प्रमाणात व्यायामाचा सुद्धा व्यायाम होत असल्यामुळे सुद्धा असं निदर्शनात येत आहे. म्हणजे असं पाहता असं बघणं खूप गरजेचं आहे की आपण एखाद्या जेव्हा नवीन प्रकारच्या व्यायामांना सुरुवात करतो तेव्हा सुद्धा आपण जास्तीत जास्त काळजी घेऊन आपली हिस्ट्री म्हणजे आधीचे रिपोर्ट चेक करणं, आपली आपण किती प्रमाणात कोणती गोष्ट करू शकतो या बाबतीत जागरूक राहणं. आणि काही अजिबातच व्यायाम नाही करत आहेत तर कार्डिक एक्सरसाइजेस वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा ठरतात. अगदी. गौरीजी, तुम्ही खरं तर स्ट्रेसबद्दल बोललात किंवा व्यायामाबद्दल तुम्ही सांगितलं, पण जे शेफालीबद्दल जी माहिती समोर येते तिच्यावरती काही ट्रीटमेंट सुरू होती कॉस्मेटिक संदर्भातली आणि काही औषधं सुद्धा ती घेत होती, अशा प्रकारची माहिती समोर येते. त्याबद्दल काय सांगाल की अशा पद्धतीच्या औषधांचा काही साईड इफेक्ट होऊ शकतो का? आता जे ती कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट घेत होती किंवा तिचं पोस्टमॉर्टम मध्ये पर्टिक्युलर रिझन काय आहे हार्ट अटॅकचं ते अजून तरी आपल्या समोर आलेलं नाहीये. पण अशा प्रकारच्या कोणत्या औषधांमध्ये जे अँटी एजिंग जे औषधं आहेत त्याच्यामुळे डायरेक्टली हार्ट अटॅक येईल असा अजून तरी एव्हिडन्स नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एका योग्य डॉक्टरकडून जेव्हा तुम्ही एखादी ट्रीटमेंट घेत असता तेव्हा डॉक्टर तुमची हिस्ट्री पुन्हा संपूर्णतः पाहून त्यानुसार तुमचा डोस ठरवून तुम्हाला एखादा औषध सांगत असतात. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल हे पेशंटच्या बेनिफिटसाठीच तयार केलेलं असतं. त्याच्यामुळे त्याचा ओव्हरडोसेज हा डॉक्टर तरी होऊ देत नाहीत सहसा. मला तरी ते कारण ह्याच्याशी निगडीत असेल असं मी इतक्यात तरी सांगू नाही शकत, कारण आपल्याला त्याबद्दल अजून संपूर्ण माहिती नाही की खरंच तिला ओव्हरडोसेज झालेला किंवा काय. जर ती व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करत असेल तर तसं होणं शक्य नाहीये. बरं, खरं तर तरुण दिसण्यासाठीचा अट्टाहास आपल्याला बघायला मिळतो. अगदी काही कलाकार असतील किंवा अगदी सर्वसामान्यांमध्ये सुद्धा हे फॅड आता बघायला मिळतं की आपल्या वयापेक्षा आपल्याला तरुण दिसायचं आहे आणि या अट्टाहासापोटीच अनेक औषधं घेतली जातात, काही ट्रीटमेंट घेतल्या जातात. त्या ट्रीटमेंटबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट असतात, त्या किती सेफ असतात किंवा त्यामध्ये विशेष काय काळजी घ्यावी लागते? आजकाल ज्या अँटी एजिंग ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर अँटी एजिंग इंजेक्शन्स आहेत किंवा बोटॉक्स सारख्या ट्रीटमेंट्स आहेत, फिलर्स सारख्या ट्रीटमेंट्स आहेत. देर आर मल्टिपल ट्रीटमेंट्स विच डेफिनेटली सेलिब्रिटीज लव्ह अँड इवन आता सामान्य जनतेला सुद्धा या ट्रीटमेंट्स खूप जास्त प्रमाणात आवडायला लागलेल्या आहेत. पण अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य डॉक्टरकडून घेता तर तेव्हा डॉक्टर तुम्हाला त्या ट्रीटमेंट्सचे इफेक्ट्स आणि साईड इफेक्ट्स आणि इफेक्ट्स किती प्रमाणात येणार आहेत हे सुद्धा सांगतात. अँटी एजिंगचा हव्यास हा जर तुम्ही म्हणाल तर एजिंग हे एक प्रोसेस आहे. सो नो वन कॅन स्टॉप इट. वी जस्ट नीड टू एज ग्रेसफुली. दॅट इज इम्पॉर्टंट. तर हे पेशंटना तितक्या व्यवस्थित प्रमाणात कन्व्हिन्स करणं, लक्षात आणून देणं हे खूप महत्वाचं असतं. आणि जेव्हा पेशंटना हे लक्षात येतं की आपण अँटी एजिंग म्हणण्यापेक्षा हेल्थी
लाईफस्टाईलकडे वळत आहोत किंवा हे जे अँटी एजिंग जे ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्या बॉडीचे सेल्स डॅमेज होतील अशा प्रकारचे जे फ्री रॅडिकल्स आहेत त्याच्यापासून ते डॅमेज थांबवण्याचं काम करत असतात किंवा आपल्या शरीरामध्ये चांगल्या घटक जास्तीत जास्त प्रमाणात येऊ शकतील ह्यासाठीचे ते अँटी एजिंग जे द्रव्य असतात, मॉलिक्युल्स असतात, ते वापरले जातात आणि त्याचा शरीराला नक्कीच फायदा असतो. आणि ते पेशंट किती हेल्दी आहे, कोणत्या पेशंटला चालू शकतील ह्याचा संपूर्णतः विचार करून आणि त्यांच्या वजनानुसार योग्य डोस ठरवूनच दिले जातात. त्याच्यामुळे पेशंटने सुद्धा हा अभ्यास सोडला पाहिजे की आपण ओव्हरडोसेज घेतला तर जास्त चांगला रिझल्ट येईल, फास्ट रिझल्ट येईल, असं काहीही याच्यामध्ये नसतं. बरं. मुळात ही औषधं जी आहेत ती तुमच्या हेल्दीनेस साठी असतात, त्याच्यामुळे ती योग्य प्रमाणातच घेतली जातात आणि घेतली पाहिजे. बरं गौरीजी, प्रेक्षकांसाठी एक सांगू शकाल का की अँटी एजिंग ट्रीटमेंट नेमकी काय असते, ती कशा पद्धतीने केली जाते, त्यात काय काय गोष्टी होत असतात? अँटी एजिंग मध्ये ना बरेच वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यामध्ये जसे की ग्लुटाथिऑन नावाचे एक मॉलिक्युल आहे जे सुद्धा अँटी एजिंग मध्ये खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि ते खूप चांगलं अँटीऑक्सिडंट आहे. मी जसे की मगाशी सांगितलं की ज्याच्यामुळे फ्री रॅडिकल्स पासून ते आपल्याला डॅमेज जो होतो त्याच्यापासून आपल्याला थांबवत असतात. तर हे जे अँटी एजिंग मॉलिक्युल्स आहेत ते आपण व्यवस्थित प्रमाणामध्ये म्हणजे पेशंटच्या वजनानुसारच्या प्रमाणामध्ये डेफिनेटली पेशंटना देऊ शकतो त्यांची हिस्ट्री पाहून. जर एखाद्याला खूप मोठे आजार असतील, किडनी डिस्फंक्शन किंवा अस्थमा किंवा इतर काही जर मोठी हिस्ट्री असेल, तर अशा पेशंटना अशी औषधं देण्याचं नक्कीच टाळण्यात येतं. सो ह्या औषधांसाठी जे पेशंट्स योग्य आहेत त्यांनाच ते दिले जातात. त्याच्यामध्ये व्हायटॅमिन सी चा सुद्धा सहभाग असतो. व्हायटॅमिन सी सुद्धा त्याच्यासोबत दिलं जातं. टॅबलेट्स फॉर्म मध्ये सुद्धा हे येतात, ग्लुटाथिऑन आणि व्हायटॅमिन सी, आणि आयव्ही फॉर्म मध्ये सुद्धा दिले जातात. बरं, आता ही जी सगळी औषधं वापरली जातात तर ती कितपत धोकादायक असतात, किंवा ती औषधं जेव्हा ज्यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू आहे ती व्यक्ती घेते तेव्हा त्यांना काय विशेष काळजी घ्यावी लागते? मी जसं सांगितलं की नेहमी ह्या प्रकारचे जे इंजेक्शन्स आहेत किंवा ह्या प्रकारचे जे गोळ्या आहेत तर तुम्ही योग्य डॉक्टरांकडून घेणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा माल प्रॅक्टिस खूप होते ह्या गोष्टींमध्ये की जे डॉक्टर्स नाहीयेत त्यांच्याकडूनच, किंवा आजकाल सलॉन्स मध्ये वगैरे सुद्धा मी असं आपण इन्स्टा रील्सना वगैरे सुद्धा पाहतो की आयव्ही वगैरे दिलं जातं किंवा वेगवेगळे क्रीम्स आणि टॅबलेट्स प्रमोट केल्या जातात किंवा वेगवेगळे इंजेक्शन दिले जातात की जे की तसं नाही केलं पाहिजे. तर ह्या बाबतीत पेशंटने सगळ्यात पहिले महत्वाचं जागरूक राहिलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की ह्याच्यातून कोणतेही मोठे साईड इफेक्ट्स नाही आहेत ग्लुटाथिऑन मधून. कुणाला हलकंसं नॉशिया वॉमिटिंग जर वाटत असेल तर होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टरी सल्ल्यानुसार म्हणजे डॉक्टर तुम्ही हेल्दी आहात हे तुम्हाला पाहूनच त्यानुसार तुमचा डोसेज ठरवला जातो आणि त्यानुसारच तुम्हाला दिलं जातं. सो ग्लुटाथिऑन आणि व्हायटॅमिन सी ह्या दोन मॉलिक्युल्सचा खूप मोठा साईड इफेक्ट होऊन ते अगदी शरीराला किंवा घातक प्रमाणात होऊ शकेल असं नसतं, पण ते डोस नुसारच घेतले पाहिजेत. त्याचा ओव्हरडोसेज नक्कीच नाही व्हायला पाहिजे. बरं गौरीजी, तुम्ही सगळ्यात आधी जो मुद्दा सांगितला होता जो खरं तर खूप महत्त्वाचा आहे, जो सगळ्यांशी संबंधित आहे, म्हणजे एकीकडे प्रचंड स्ट्रेस असतो आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला तो म्हणजे अतिव्यायाम, म्हणजे एकतर व्यायाम न करणं आणि अतिव्यायाम होणं, यातला पण फरक समजावून सांगा. एक कॅटेगरी असते की ज्यांना आपल्या शरीरामध्ये काय घडते हे मुळात माहितीच नसतं आणि ते खूप काळात बघत सुद्धा नाहीत आणि म्हणूनच ह्या गोष्टी ऍटलिस्ट माणसाने स्वतःच्या जन्मदिवसाच्या दिवशी तरी स्वतःचे व्यवस्थित रिपोर्ट्स करणं, ब्लड टेस्ट करणं अपेक्षित आहे. आणि दुसरी एक कॅटेगरी आहे की जे अति जागरूक अचानक होतात की अचानक एक 35-40च्या एज मध्ये आलेले आहेत आणि आता अचानक वाटते की आपल्याला यंग दिसायची खूप घाई झालेली आहे आणि ओव्हर एक्सरसाइजिंग. तर लक्षात घ्या तुमच्या ट्रेनर्सना माहिती नसतं की तुम्ही कोणत्या आजारांशी डील करताय ते. त्याच्यामुळे अशा वेळेस जर आपण नवीनच जिम सुरू करणार असू किंवा ओव्हर एक्सरसाइजिंग कोणते कार्डियक एक्सरसाइजेस चालू करणार असू तर सेफ आहे की आपण एकदा कार्डियक चेकअप केलेलं चांगलं आहे. स्ट्रेस टेस्ट सारख्या सोप्या टेस्ट असतात, ब्लड टेस्ट असतात, तर त्या आपण करून घेतल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि आपण ठरवून व्यवस्थित आणि योग्य प्रमाणातच व्यायाम केला पाहिजे. बऱ्याच वेळा हा जो स्ट्रेस आहे, हिडन स्ट्रेस, म्हणजे जो प्रत्येकाला आहे, सुंदर दिसण्याचा म्हणा, सेलिब्रिटींना असतो तो, कायम लाईमलाईट मध्ये राहण्याचा असतो तो, तसंच सामान्य लोकांना सुद्धा आता हा स्ट्रेस आहे की पर्सनॅलिटी जास्तीत जास्त एन्हान्स करण्याचा स्ट्रेस किंवा इतर सुद्धा सामाजिक स्ट्रेस आणि आर्थिक स्ट्रेस, फॅमिली स्ट्रेस, ह्या सगळ्या स्ट्रेस मधून एक हिडन फॅक्टर असतो की पाठीमागे हायपर टेन्शन होत असतं, म्हणजे ब्लड प्रेशर वाढत असतं किंवा काही कार्डियक गोष्टींशी आतल्या पेशंट डील करतो आहे.
पण पेशंटना मुळात हे माहिती नसतं. म्हणजे पेशंटना लक्षात येत नसते की आपल्याला जो दम लागतो आहे तो कदाचित कार्डियक म्हणजे हार्टच्या संबंधित असू शकतो किंवा आपल्याला का जिने चढताना त्रास होतोय. ह्या छोट्या गोष्टींची कल्पना नसते आणि ते मोठे व्यायाम करायला जातात. तर तेव्हा सुद्धा हार्ट अटॅकचे चान्सेस तितकेच वाढतात. बऱ्याच वेळा आपण असं बघितले की जेव्हा या सेलिब्रिटीजना हार्ट अटॅक्स आलेले आहेत तर तेव्हा खूप मोठे व्यायाम करून झाल्यानंतर सडनली हार्ट अटॅक आलेला आहे. अशा सुद्धा केसेस आपण बऱ्याच सेलिब्रिटीज मध्ये सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि डॉक्टर्स मध्ये सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि सामान्य माणसांमध्ये सुद्धा पाहिलेल्या आहेत. त्यामुळे योग्य वेळी चेकअप करणं, स्ट्रेसची डील करणं, मी जसं मगाशी म्हटलं की आहार, निद्रा आणि व्यायाम ह्या 3 गोष्टींकडे खूप महत्वाचं आहे की आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपल्या आहारात जे जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे तिथे सुद्धा आपण कट डाऊन केलं पाहिजे आहे. निद्रा, सामान्य लोकांना असं वाटते की आम्ही 7 तास झोपतोय पण ते पहाटे 5 ते दुपारी 2 पर्यंत झोपतोय, तर ती चुकीची निद्रा आहे. आपण नेचर सायकल नुसार वागलं पाहिजे. म्हणजे नैसर्गिक सायकल नुसार आपण रात्री 8 ते 9, 10 वाजता आपण समजा झोपलो, 10 ते सकाळी 7 किंवा 11 ते सकाळी 7 ही अशी नॅचरल जी झोप आहे तशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो एकत्रितपणे हेल्थवरती परिणाम होत असतो त्यामुळे हे जे यंग एज मध्ये जे हार्ट अटॅकचे जे प्रमाण वाढलेलं आहे ते खूप जास्त खरंय दिसतंय. हो सामान्यांमध्ये सुद्धा दिसत आहे. आणि अगदी. मेडिटेशन हा ह्याच्यावरती खूप चांगला उपाय आहे ज्याच्याकडे की लोकांनी वळलं निश्चित पाहिजे. दुर्लक्ष केलेलं खरं तर त्या ठिकाणी म्हणजे मेडिटेशनकडे पण वळलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर गौरी चव्हाण, तुमचे मनापासून आभार की तुम्ही सविस्तर या गोष्टीबद्दल बातचीत केली.